अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामीचरित्र सारामृत अध्याय 7. श्री गणेशाय नमः. जय जय जी निर्गुणा, जय जय जी सनातना, जय जय जी अगहरणा लोकपाला सर्वेश्वा. अपुल्या कृपे करून अल्पवर्णिले आपले गुण, श्रोती द्यावे अवधान, श्रवणी आदर धरावा. अक्कलकोटी मालुजी नृपती, समर्थचरणी ज्यांची भक्ती, स्वहस्ते नित्य सेवा करीती, जाणून यती परब्रह्म. वेदांत आवडे तयासी, श्रवण करीती दिवस निशी, हेराळधिक शास्त्रज्ञांशी वेतने देऊन ठेविले. त्या समय मुंबापुरी विष्णुपूर्वा ब्रह्मचारी प्राकृत भाषण वेदांतवरी करुणी लोका उपदेशिती. कैकाचे भ्रम दडविले, परधर्मोषिका जिंकले, कुमार्गवतीसे आणिले सन्मार्गावरी तयांनी. त्यासी आणावे कोक्कलकोटी, हेतू उपजला नृपपोटी, बहुत करुणी खटपटी, बुवांसी आणिली शेवटी. नृपा आवडे वेदांत, बुवा त्यात पारंगत, भाषणे श्रोतियांचे चित्त आकर्षणी घेती. रात्रंदिनी रूपमंदिरी, वेदांत चर्चा ब्रह्मचारी, करिणे तेणे अंतरी, नृपती बहु सुखावे. अमृतानुभवादी ग्रंथ आणि ज्ञानेश्वरी विख्यात कित्येक संस्कृत प्राकृत वेदांत ग्रंथ होते जे. त्यांचे करुणी विवरण संतोषित केले सर्वजन, तया नगरी सन्मान बहुत पावले ब्रह्मचारी. ख्याती वाढली लोकात, स्तुती करीती जन समस्त, सदा चर्चा वेदांत राजगृही होत असे. जे भक्त जयनांचे माहेर, प्रत्यक्ष दत्ताचा अवतार, ते समर्थ यतीश्वर अक्कलकोटी नांदती. एके दिवशी सहज स्थिती, ब्रह्मचारी दर्शना येते, श्रेष्ठ जन सांगती, कित्येक होते तयावेळी. पहाव्या यतीचे लक्षण, ब्रह्मचारी करीती भाषण, काही वेदांत विषय काढून प्रश्न करीते स्वामींसी. ब्रह्मपद तदाकार, काय केल्याने होय निर्धार, ऐसे ऐकून सत्वर यतिराज हासले. मुखे काही न बोलती, वारंवार हास्य करती, पाहुणी ऐशी विचित्र वृत्ती, बुवा म्हणती काय मनी. हा तो वेडा संन्यासी, भुरळ पडली लोकांची, लागले व्यर्थ भक्तीसी, याने ढोंगे माजविले. तेथून निघाले ब्रह्मचारी, आले सत्वर बाहेरी, लोका बोलती हास्यत तरी, तुम्ही व्यर्थ फसला हो. परमेश्वर रूप म्हणता येती आणि करती या त्याची भक्ती, परी हा भ्रम तुम्हा प्रती पडला असे सत्याची. पाहुणे तुमचे अज्ञान, याने वाढविले ढोंग पूर्ण, वेदशास्त्राधिक ज्ञान याते काही असे ना. ऐसे ब्रह्मचारी बोलून पातले अपुल्या स्वस्थानी, विकल्प पातला मनी स्वामींशी तुच्छ मानिती. नित्य नियम सारून ब्रह्मचारी करीती शयन, जवळी पारशी दोघे जण, तेही निद्रस्त जाहले. निद्रा लागली बुवांचे, लोटले काही निशी, एक स्वप्न तयांची, चमत्कारिक पडलेसे. अपुल्या अंगावरील वृश्चिक एकाएकी चढले असंख्य, महाविष्णू त्यातून एक दंश आपणा करीत असे. ऐसे पाहुणे ब्रह्मचारी खडबडून उठले लवकरी, बोबडी पडली वैखरी, शब्द एक न बोलवी. जवळे होते पारशी, जागृती आली तयांसी, त्यांनी धरून बुवांसी सावध केले त्यावेळी. हृदय धडधड उडू लागले, घरमे शरीर झाले ओले, तेव्हा पारशाने पुसले काय झाले म्हणून. मग स्वप्नीचा वृत्तांत तयांसी सांगती समस्त, म्हणती यात काय अर्थ, ऐसे स्वप्न कैक पडती. असो दुसऱ्याच्या दिवशी बुवा आले स्वामींपाशी, पुसता मागील प्रश्नाशी खदा खदा स्वामी हसले. मग काय बोलती यतीश्वर, ब्रह्मपद तदाकार, होण्याविषयी अंतर, तुझे जरी इच्छित असेल तरी स्वप्ने देखणे विषकासी, काय म्हणून भ्यालासी. जरी हृदयभय मानितोसी, मग ब्रह्मपद जाणीसी कैसे. ब्रह्मपद तदाकर होणे नवे सोपे बोलणे, याची लागती कष्ट करणे, फुकट हाताना यायची. बुवांप्रती पटली खूण, धरले तत्काळ स्वामीचरण, प्रेमाश्रुनी भरले नयन, कंठ झाला सद्गती. तया समयापासून भक्ती जडली स्वामीचरणी, अहंकार गेला पळून, ब्रह्मपद योग्य झाले. स्वामीचरित्र महासागर, त्यातून मुक्ते निवडून सुंदर, त्यांचा करुणीय हार, अर्पी शंकर विष्णू कवी. इतिशी स्वामीचरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा संबंध, सदा परिचित भाविक भक्त. सप्तमोध्याय गूढ. श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्था परणमस्तु.